त्याला का नाही आमच्या जिमला जायचं होतं आणि नटीसंग बोलत उभारलेला बघा. म्हणलं भाऊ दिवाना झालाय, ह्याला जिममध्ये सोडलो आणि तिथनं आम्ही चाललो इचलकरंजीत. मी जरा असं का नाही झोपून उठलोय, त्यामुळे का नाही चेहरा असा दिसालाय. तिथनं गेलो पेट्रोल पंपावर, गर्दी तर ठीक होती. लय उशीरनं का नाही आमचा नंबर आला. म्हटलं बरं झालं. तिथनं असं का नाही रिक्षाच्या काचात आम्ही दिसालतो म्हणून त्याचा बी जरा व्हिडिओ केलो. आम्हाला स्पार्कचं सँडल घ्यायचं होतं संदीपला, त्यामुळे का नाही गेलतो बघा. आणि बुलेट कसली दिसायला बघा, एकदम खतरनाक. इथनं गेलो आतमध्ये, असा काचाचा दरवाजा होता बघा. एवढी सँडल बघितलो, खरं आमच्या संदीप भाऊला एक पण पसंत पडलं नाही. मग दुसऱ्या दुकानात गेलो, तिथं जसं पाहिजे होतं तसं मिळालं. इथं काच होतं म्हणून जरा असं व्हिडिओ केलो बघा. जसं सँडल याला पाहिजे होतं तसं इथं मिळालं बघा. आणि हे बिना चपलाचा चालता, ह्याला म्हटलं बॉक्स तुमचं तुम्हीच ठेवा, आम्ही आता सँडल घालूनच जाणार आहे. भाऊ कसला दिसायला बघा, एकदम खतरनाक. तिथनं गेलो 3 बत्तीला पाणीपुरी खायला. आम्ही गावात आलो की पाणीपुरी खाऊनच जाते, आमचा विषयच नाही हो. कारण पाणीपुरी खाल्लं का नाही हेच पैसे आम्हाला देते बघा. काय सांगायचं, विषय आहे का नाही आपला. तिथनं गेलो घरात.